आज आमच्याकडे बोंबील आणि मुशी आहे. आता बोंबील धुवून घेतलेत आणि मुशी धुवून घेतले. आता बघूया आपण. मलाडवरून आणलं. उद्या परत जाणार आहे आम्ही. मच्छीची कमी नको. दोन्ही धुवून घेतलंय. 100चे वाटे किती भेटले आपल्या 100ला? 100ला 12 बोंबील. The next day. बोंबीलला पण मी रात्री हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. अच्छा, तर हे काय टाकणार आहे? अद्रक जिरा जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट किती टाकली आहे? थोडीशी तिखट हळद टाकत नाहीये, हळद टाकलेली आहे बऱ्यापैकी. गरम मसाला, बरोबर बंद. कोकम आगळ, कोकम आगळ छान. आणि हे आता मिक्स करून घेतलंय का सगळं मिश्रण? हो मीठ टाकलं नाही कारण मी रात्रीच टाकलं होतं. अच्छा. मी फक्त बाकीचे मसाले टाकले होते. आता फक्त मसाले टाकले आणि आता ह्याला पण आपण जरा ठेवूया 10-15 मिनिटं. तोपर्यंत आपण मुशीची तयारी करूया. रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय बोंबील फ्रायसाठी. तिखट, साठी थोडंसं मीठ, फ्रायसाठी तेल टाकूया. पर्यंत तळूया. मुशी. हे काय केलं याला? मला मी हळद आणि मीठ लावून रात्री ठेवलं होतं. आता मी तुम्हाला मॅरिनेशन दाखवते. हळद मी तर टाकत नाही आहे. तिखट मसाला, काय आहे? मग आपण वाटतो ना का मसाला आहे का? गोडा गोडा मसाला. मिक्स करून आता त्याच्यामध्ये काही मसाले आले, गोडा मसाला टाकला. अजून नॉर्मल चिकन वेगळं वाटत. पर्यंत मी लिंबू घालला. तेल टाकूया. ओके, तेल टाकलं आहे. आता पुढे काय? कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो हे मुशीच्या फोडणीसाठी मी घेतलं. अच्छा, टाकणार आहे का? हो, कांदा जरा गुलाबी ब्राऊन होईपर्यंत परतूया आणि मग त्याच्यानंतर टोमॅटो. ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो टाकणार आहे.
आता आपण टोमॅटो टाकूया. तर ब्राऊन झालाय कांदा ना. मुशी टाकूया. हे काय मुशी. वा भारी झाली. आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहे. कोकम आगळ. कोकम आगळ आणि कोकम पण. उकळी होती झालं की दाखवतो. तेव्हा मुशी शिजले का बघूया. थोडी अजून आपण शिजवूया. मुशीचं कालवण झालंय. कोथिंबीर टाकूया. काय लागते. मीठ अच्छा मीठ. मीठ टाकून उकळून घेऊया. उकळून करून घेऊया. टाकून. गव्हाचं पीठ आपण वडे करतोय. मी 3.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे. हळद टाकूया पिठात. काकडी उकडवताना मिठात थोडं मीठ टाकलं होतं. त्या अंदाजाने आपण थोडंसं टाकू. आपण पीठ मळून घेऊया. पिठामध्ये आधी पाणी टाकायचं नाही. काकडीमध्ये पाणी असतं. त्या पाण्यामध्ये कधी मळून घेऊया आणि त्यानंतर पाणी टाकूया. आपलं हे असं पीठ मळून झालंय. थोडं नरमच मळायचं असतं जर तुम्ही लगेच वडे करायला घेणार असाल तर. नाहीतर तुम्ही अर्धा 1 तास ठेवू शकता पुढे. तर आपण आता वडे स्टार्ट करूया. हे वडे पाण्यावर थापणार आहे आणि अशा प्रकारे